गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. तर आलो आहे आज आपण रानात. सकाळचे 9 वाजलेत. सकाळ सकाळ आपण आलो रानात आणि हे पाठीमागं पाहू शकता आपलं सोयाबीनचं हे क्षेत्र आहे. आपलं सोयाबीन इथं होतं, सोयाबीन आणि सूर्यफूल ते तुम्ही पाहिलंच आहे. सोयाबीन काढलं आपण, विकलं. रेट काय मिळाला नाही मित्रांनो, 40 रुपयानं सोयाबीन दिलं. दर काय वाढला नाही, 40ने देऊन टाकलं. घरात किती दिवस ठेवायचं. आणि हे आता बघा काकरून आता रोटर मारून ठेवले. तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो. तर असं आहे बघा, हे सगळं काकरून रोटर वगैरे मारून ठेवला आहे. आणि याच्यात आज आपल्याला गहू पेरायचा आहे. साधारणतः 24 तारीख झाली. गावात सगळ्या लोकांनी गहू पेरलेत. तर चांगलं आले, ढेकळं वगैरे चांगली फुटलेली. ढेकळं आलीच नव्हती, माती पण भुसभुशीत आहे. तुम्ही पाहू शकता इथं पायाच्यावरून. हे बघा साधारणतः 3-4 इंच पाय जात आहेत आतमध्ये. कारण काय होतं, आपलं उन्हाळ्यात ह्याच्यात ताक पेरला होता आपण. तर तागाचा बेवड, परत सोयाबीन आणि आता गहू करतो आपण. त्याच्यामुळे बेवड चांगला झाला आहे. सोयाबीनच्या गाठी वगैरे असल्या त्यामुळे नत्राचा काही विषय राहणार नाही. ट्रॅक्टर येतो 1 तास 1.5 तासाने. आपण खत आणि बी आणून ठेवलं गावाचं. आपण गावाचं मागच्या वर्षी केलं होतं MSCS 6478. आपण काय नवीन आता काय आणलं नाही यावर्षी. तर तेच आपण करणार आहे, आपला घरचाच गहू करणार आहे. साधारणतः 3 वर्ष चालतो तो गहू. आणि मागच्या वर्षीचा रिझल्ट आपल्याला माहिती आहे, उतारा चांगला आहे. खाण्यासाठी पण एकदम मस्त गहू आहे. त्याच्यासाठी आपण व्हरायटी काय चेंज करणार नाही आहे, घरचंच आपण आणलेत गहू. तर बघू आता ट्रॅक्टरची वाट. तोपर्यंत आपण घाण्यात जाऊन येऊ, चक्कर मारून येऊ सगळं. इथं थोडंसं वालाड निघाले, इथं थोडंसं पाणी चालू असतं ना. आता हे पेरल्यानंतर एकच टास्क आहे, ओढून घ्यावं लागेल सगळं सार आणि पाट करावी लागेल एका बाजूने. ही आपल्या भावाची मका. चला घाण्यातनं जाऊन येऊ. तिकडं आपण खोक्यापाशी गव्हाने खत ठेवले. मित्रांनो, आपण आलो होतो घाण्यात. आणि मागच्या सोमवार रविवारी आपण स्प्रे पण घेतला होता एक. तर थोडीशी क्वालिटी वगैरे पण लागली. पण हे 86 वरती पण असं थोडंसं बघा डिफेक्ट जाणवतोय पानांवरती. आज तांबेरा तुम्ही पाहिला तर इन जनरली 265ला येतो, 86ला येत नाही. पण थोडं हे वर्षी 86 वरती पण थोडी डिफिशियन्सी दाखवते. अशा पद्धतीनं कांडी पकडायला लागले. काय काय ठिकाणी थोडासा फुटवा कमी जोडते. 1 2 3 4 5 6 फुटवे आहेत. या बाजूला तर पाहिले 1 2 3 4 5 6च आहेत. मिनिमम 7-8 फुटवे पाहिजेत. तर इकडं ह्या जर बेटाला पाहिलं तर या बेटाला एकदम स्ट्रॉंग फुटवेत बघा. हां दिसतंय का तुम्हाला? 1 हा इकडं 2 3 हा 4 हा 5 6 7 8 9 फुटवेत आणि एकदम स्ट्रॉंग फुटवेत बघा. असे मस्त फुटवेत. बघू 15-20 दिवसांनी मोठी भर करून टाकू, म्हणजे याचा विषय संपला. गेला तर डोक्याच्या वरती गेलेला आहे. उभा राहिल्यानंतर हात वरती केला त्या हाईटपर्यंत आता गेलेला आहे. बारीक टिकली बघा परत उगवायला लागलेली. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा अशी बारीक टिकली आता उगवते. ह्याला पुढच्या सोमवारी भिजू आपण, कारण अजून ओलच आहे खाली. हे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा हे ओलच आहे अजून. पुढच्या सोमवारी नियोजन करू भिजवायचं आणि त्याच्यानंतर एक तणनाशकाचा स्प्रे घेऊ. इकडे काय परत पाणी आलं तर काय माहिती, ओलं दिसतंय. आपण आलो होतो मित्रांनो मोठ्या ऊसाकडं. वॉल बंद केला आहे का काय ते बघायला. वॉल तर बंद आहे, कारण कसं होईल आता एक टोळी आलेली आणि ऊस चालू आहे तोडायला. आणि आपली पण 7व्यातलीच लागण आहे.
रोप लागणे, त्याच्यामुळं आपल्या ऊसावरती पण तोड 8-10 दिवसात येऊ शकते. त्याच्यामुळं एक मिनटं मला फोन आला आहे. तर असा ऊस आहे आपला. 1-2 क्रॉस आहेत. 265 वाल बंद आहे, कारण पाणी बंद करणं गरजेचं आहे जात 8-10 दिवस तरी. कारण मध्यंतरी 2-3 वेळा भिजलाय, ओल भरपूर आहे. काय तोडायला आलं की परत टोळीवाल्यांची नाटकं नको, वलाचे हे ते त्यासाठी आपण पाणी सोडून ते आता बंद केले. अडचण आहे बघा यायला सगळं ऊस पडलं. तरी पावसाळ्यात मी हाऊस दाबला होता बाजूनं, त्याच्यामुळे बरं झालं यायला जायला, नाहीतर अवघड झाली असती परिस्थिती. आपलं इथं एक कॅन आहे छोटंसं, ते आपण त्या ऊसात नेऊन ठेवूयात. हे आहे ठीक आहे, त्यानंतर नेलं तरी चालतं. तर मित्रांनो ट्रॅक्टर आलाय, पेरायचं काम चाललंय. गहू नियोजन परफेक्ट झालंय. आज 11 वाजले. सारं पण एकदम मस्त मोठं पडतात. गुंडी पण चांगली पडलेली. भिजायला काय त्रास दिला असं वाटत नाही. मोठे आहेत सारे, पण पेरणी यंत्रच रुंदीला जास्त आहे ना. तर मित्रांनो आपल्याला हा पंप मिळाला आहे बघा महाराष्ट्र शासनाकडून, कृषी उद्योग फवारणी पंप. तर पाठीमागं गव्हर्नमेंटचे फॉर्म निघले होते ज्यांचं सोयाबीन आहे त्यांच्यासाठी. तर आपण फॉर्म भरला होता, आपल्याला लागला होता पंप फ्रीमध्ये. तर आपण मळ्यात आलो आता फवारणी घ्यायला. ड्रममधलं पाणी घेतलं आपण आणि हे आपण pH कंट्रोलर टाकलं आहे, वॉटर बॅलन्सर आणि pH कंट्रोल होतं. त्याच्यानंतर आपली जी ग्रेड आहे VSI 15-15-15 ही आपण टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे मास्टर केन, आणि अजून एक आपल्याकडे एक शिल्लक होतं फर्टिसिल म्हणून, ही NPK लिक्विड ग्रेड आहे 16-16-12, तर ते आपण टाकणार आहे. आणि असं एक कॉम्बिनेशन करून आपण एक स्प्रे घेतो आहे आता. याच्यात 15-15 टाकले ते आपण ढवळून घेऊ चांगलं. तर मित्रांनो झाली आपली फवारणी. सूर्य मावळा लागला बघा, तर गेला. हां हे बघा 5:15-5:30 होत आले. तर फवारणी पण झाली आपली आणि मळ्यातली ग्रोथ पण आता चांगली भरून आल्या ऊस तुम्ही पाहू शकता. जिकडे आपण रोपं लावली होती ती पण आलेत भरून. आता ऊस थोडासा व्यवस्थित दिसतोय. तर चला मित्रांनो आता आपल्याला खंडाळा जायचं आहे. परत लॉग बंद करायला आपल्याला जमणार नाही, तर आपण आजचा लॉग इथंच थांबवू. धन्यवाद.